नमस्कार मित्रांनो, कशी आसात? बरे आसात ना? सकाळी सकाळी माझी आवाज बडबड करत होती. सणासुदीचे दिवस असत आणि ह्यो झोपान राहुलो अजून. तिचा आवाज ऐकलाय आणि खटकन उठलोय. उठल्यानंतरची माझी दिनचर्या मी पूर्ण केले. त्यानंतर देवबाप्पाची पूजा केले. भावान माझ्या आणलेल्या नाश्तो, मग तो नाश्तो खाऊन घेतला. औषध माका बाजारातून केळी आणूक सांगितलेले ते तिका आणून दिले. औषिक मी विचारले जेव काय असा, तर ती म्हटली भात आणि चवळीची आमटी असा. मी म्हटले भाजी नाही, ती म्हटली नाही. मी या सोयाबीनची भाजी बनवून घेतली. तेवढ्यात मिलो गॅस संपलो. मी औषिक आवाज दिला, आई लवकर ये अडे. तडेसून आवाज बोलता मरत काय एवढ्या जोरान आवाज देतो तो. मी म्हटलं गॅस संपलो. इली बघा बडबड करत आणि दुसरी टाकी लावून दिल्या माका. मग मी या भाजी बनवूक चालू केलंय. ह्याच्यामध्ये मी टाकले कांदा टोमॅटोची प्युरी, गरम मसाला, लाल मसाला, हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि त्यात थोडं धनिया पावडर आणि शेवटी टाकले मी या सोयाबीन. आणि हो, मीठ पण टाकल्या, नाहीतर बोलशात मीठ नाही टाकू. मस्त पैकी जेवणावर ताव मारलंय. सोयाबीनची भाजी एक नंबर झालेली. जेवण झाल्यानंतर भांडी हैसर आणून ठेवलंय. आई बोलली हातावर शिरा पडली आहे काय तुझ्या, भांडी घासूक पण येत नाही का तुका. संध्याकाळी येईल मी या पाटणकर पार्क मध्ये गरबा बघू. आपल्यात काय गरबा खेळा केला नाही, त्यामुळे आपण लास्टच्या 10 मिनिटाचा डान्स केलं. आज पुरता एवढाच. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.